माझे मिस्टर जितेंद्र कराळेकर, हे माझ्या मोठ्या नणंद, हे माझे मोठे भाचे, हे माझे मोठे नमस्कार. रमेश ज्वेलर्स प्रस्तुत सुनबाई लय भारी सहप्रायोजक विवाह कलेक्शन मध्ये मी क्रांती मळेगावकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण भेटतोय मेनका कराळेकर या वहिनीला. चला मग गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार वहिनी. नमस्कार. माहेर कुठलं आपलं? दोंडाईचा जिल्हा धुळे. दोंडाईचा जिल्हा धुळे, खानदेश. शिक्षण किती झालं? 10वी. 10वी. कसं होतं बालपण? बालपण खूप छान होतं, कारण की घरात मी छोटी होते ना, त्यामुळे खूप आनंदात होतं. छान होतं. अच्छा. आणि लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज झालं. काम करताना बोलून घ्या, आपण त्यांच्याबरोबर गप्पांना सुरुवात करूया. आवाज येतात? राहुल. नमस्कार. तर मग तुम्ही जितेंद्र कराळेकर म्हटले होते, ओळख करून देताना, तर राहुल म्हणून आवाज दिला, कसं काय? ऍक्च्युली काय आहे ना, माझे भाऊ आहे ना, जे त्यांचं पण नाव जितेंद्र आणि जितूच बोलत होतो आम्ही. यांचं पण तेच नाव आहे, म्हणून मी यांचं नाव प्रेमाने राहुल ठेवलंय. आता राहुलने आणि तुमचं लग्न झालं, 16 वर्ष झाले. त्यावेळेस तुमच्या लग्नाला काय आम्ही नव्हतो, पण आज तुम्ही असं एकदम नवीन नवरीसारखे तुम्ही तयार झाले, ते पण एकदम धुरला दिसते. दोघांनी उखाणा घ्या, मग गप्पांना सुरुवात करूया. लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, जितेंद्र रावांसाठी कायमचे आई वडील सोडले. मध्ये असं सांगायला लागलं जणू का देशासाठी तुम्ही बलिदानच दिले. जाऊ शकते ना, जात नाही तिकडे? जास्त नाही जात, मी खूप कमी जाते. लांब आहे म्हणून कमी जात असेल. जवळ असते तर रोज गेले असते, म्हणून काय सोडले मी. भाऊ तुमची ओळख करून द्या, उखाणा घ्या. आता तिथे राहुल सांगितलं होतं. मी जितेंद्र कराळेकर, टोपण नाव राहुल आहे, तिच्या प्रेमपोटी. उखाणा आहे. इटावर इटा 160 इटा. बांधकाम काढलंय का? बांधकाम काढलंय का? विटावर विटा 160 विटा, मेनकाचं नाव घेतो, इथनं सर्व सुटा. जर आम्ही इथनं गेलो तर कार्यक्रम व्हायचं नाही, वहिनीनं पैठणी मिळायची नाही, त्यामुळे आम्ही इथं सुटणार नाही जोपर्यंत कार्यक्रम होत नाही. ओके. आपण काय करता? मी सध्या एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ह्या परिसरात आहे, आणि माझा स्वतःचा एक पेपर आहे, म्हणजे न्यूज पेपर. त्याचा मी संपादक आहे. किती वर्ष झाले लग्नाला? जवळपास 16 वर्ष झाली. जवळपास म्हणजे नक्की किती झाले? जवळपास झाले का 16? कारण की वनवास संपला ना आपला. काय संपला? वनवास संपला 14 वर्षाचा. 14 वर्षाचा पुढे अजून पुढे मी काय. म्हणजे स्थळ तुम्हाला हे कुठं आलं होतं, म्हणजे कोणी लग्न कोणी जमवलं होतं? काय माहितीये का, आमच्या इकडं प्रथा अशी आहे की मुलावाले मुलीकडे जातात बघण्यासाठी, मुली पाहण्यासाठी. एका लग्नानिमित्त आई खानदेशला गेली होती आणि तिथं हिला पाहिलं, परंतु आम्ही जायच्या ऐवजी आईनी यांनाच इथं बोलून घेतलं. असं का? कारण की जरा आमची आई थोडेस खर्चाकडे जास्त लक्ष देते, जुन्या विचाराची आहे. तिला वाटलं इथनं 20 जण तिथं घेऊन जाण्यापेक्षा तिथलेच 2 लोक आलेले बचत. त्याच्यामुळे आईने म्हटलं की आपण असं करूया की आमचं जरा गणगोत लय मोठं आहे, तसं बघायला गेलं तर खूप छोटं आहे आमचं गणगोत तिथं, पण आईने सांगता तिथं सांगितलं बचत करण्यासाठी की बाबा आमचे लोक खूप आहेत, असं आहे तसं. एक काम करा, मुलीला आणि मुली बरोबर कोणाला तर तुम्ही तर पाठवून द्या. ही आणि हिची आत्या आली होती. मग लग्न ज्यावेळेस तुम्ही इकडे आले होते, पहिलं कोणी कोणाला पाहिलं? मीच पाहिलंय ना. मी पहिले फोटो मध्ये पाहिलं होतं. मग यांची आई म्हणाली की एवढे लोक, तुमचं गाव पण खूप लांब आहे, तर आम्ही येण्यापेक्षा तुम्हीच आले तर बरं होईल. ते झालं. पाहिलं कोणी? तुम्ही पाहिलं त्यांना? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इकडे आले त्यावेळेस तुम्ही त्यांना पाहिलं. होकार कधी, होकार कोणी दिला आधी? होकार तर ह्यांच्याकडूनच आलं पाहिजे, मी तर काय बोलले नाही. मग यांनी सांगितलं की आवडली मुलगी, नाही का, ठीक आहे. बरं. आता होकार आल्यानंतर म्हणजे जेव्हा मुलगी पाहिली, तस कुठलं गाणं ते संध्याकाळी गायलं होतं स्वतः एकट्यामध्ये? एखादं गाणं गायलं असं तुम्ही? थोडेसे मनमोहची वाटते मला, चेहरा सांगतो तुमचा, हसरा स्वभाव सांगते. एखादं गाणं असं फील झालं असं स्वतः अमिताभ बच्चन वगैरे समजलं असं, आणि गाणं एखादं मनातल्या मनात तरी गुणगुणलं असं? कुठलं गाणं? फेवरेट बच्चन याचे, पण त्यावेळेस काय गाणं म्हणजे तो
आपलं शत्रुघ्नचं आज मेरे यार की शादी आहे, ते गाणं म्हणलं आता आपल्या नशिबात आलेलं आहे, बरेचसे मित्र आहेत माझे म्हटलं, आणि ते गाणं पहिल्यांदा गुणगणलं. मग लग्न कुठं झालं? लग्न त्यांच्याच गावी खानदेशमध्ये दोंड्याच्या म्हणून गाव आहे, त्या गावामध्येच लग्न झालं आमचं. लग्नात काय कशी झाली गमत जमत? लग्न व्यवस्थित झालं, पद्धती म्हणजे रूढी परंपरानुसार लग्न झालं. आणि आमच्याकडे एक प्रथाच आहे, म्हणजे कोणाचंही लग्न असू द्या, अगदी VIP लग्न असू द्या, नॉर्मल साधं लग्न असू द्या, त्याच्यामध्ये भांडणं केल्याशिवाय त्या लग्नाला मजाच येईल. म्हणजे लग्नामध्ये भांडणं करावीच लागतं? ते होतातच भांडणं. काय आमच्या लग्नात आमचे मोठे बंधू होतेच भांडणं करायला, काय की वहिनीचं आणि त्यांचं काही जमलं नाही तिथं. आणि मग काही लोक जेवाय बसली होती, त्याच्यामध्ये वहिनी जेवतानाच भावाची आणि वहिनीची भांडणं झाली. भाव आमचा मागे आणि वहिनी पुढे म्हणजे पळत होते नाही का, आणि बाकी सगळे म्हणजे भारतीय बैठक असल्यामुळे सगळे बसलेलेच होते. म्हणजे एकदम असं पिक्चरचा सीन चालू असतो, दोन्हीकडे लोक स्वागताला बसले आणि हे दोघं पळतात. आता माझी तारंबोळा असे की मी पहिली समोर बसलोय आणि मला माहित होतं की ते मी आल्याशिवाय तर मॅनेज होणार नाही, कारण की भाऊ आमचं काय पहिलंच लग्न घरी येते आता इथं शुरू, कारण की शेवटी लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो ना, अरे भाऊ असा आहे, हा कसा असेल, त्याच्यामुळं ते फार ऑड होतं. म्हणून भावाला येऊन सांगितलं, म्हणलं थांब आपल्याला घरी गेल्यानंतर पण भांडणं करायचीच आहे, थोडं इथं तर हे कर. कारण की काय होतं, त्याच्या अगोदर असा इन्सिडेंट झाला होता. अगदी माझं 12 जूनला लग्न होतं आणि 1 जूनला असं खबर आली की लग्न तुटणार आहे माझं. पहिले ती एक शॉकिंग न्यूज होती. मी म्हणलं आता काय करणार, कारण की त्या पिरियड मध्ये 3 लग्न होते. याच्या आधी म्हणजे किती स्थळ आले तुम्हाला? नाही, एकच, म्हणजे पहिलं स्थळ फायनल, आणि पहिलंच फायनल करून टाकलं. कारण काय झालं, केस जात होते तर म्हणलं पुढे अडचण नको व्हायला, म्हणून म्हणलं पहिलाच बॉल आणि पहिला 6 मारून मोकळा होऊन जावं. त्यामुळे ते काय झालं, 1 जूनला मला असं कळलं, कारण की 3 जूनला माझ्या भाचीचं लग्न होतं त्याच गावामध्ये, आणि दोघांचा 1 जूनला वाढदिवस असल्यामुळे मी 1 दिवस अगोदर चालू होतो, म्हणजे 31 तारखेलाच मी तिथं पोहोचलो होतो. आणि मी आपलं छोटस रामाची कृष्णाची एक मूर्ती होती, याला दिली होती, पण घेताना पण तोंड वाकडं होतं. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही लग्नासाठी भेटले? हो, म्हणजे माझं 12 तारखेला लग्न होतं ना, आणि 3 तारखेला भाचीचं लग्न होतं. मी 1-2-3 दिवस अगोदरच गेलो होतो, ओढ उतावळा म्हणून मी आपलं गेलो. 1 जूनला तिचा वाढदिवस, माझा वाढदिवस म्हणून गिफ्ट दिलं, पण गिफ्ट घेताना व्यवस्थित हे नव्हतं, एक्सप्रेशन नाही. काय झालं काय नाही, तर कुणीतरी हिच्या आईला असं सांगितलं होतं की तुम्ही कोणाकडे मुलगी देताय नाही का. मी थोडं शॉकिंग झालो. तुमच्या शुभचिंतकांनी काय ते सांगितलं? हो, शुभचिंतकांनी असं सांगितलं की हा इतका व्यसनी माणूस आहे की याला पेल्याशिवाय झोपच येत नाही. आहेत का तसे? आणि माझ्यासाठी तर खूप शॉकिंग होती, कारण की चहा सोडलं तर दुसरा कुठला पेय घेतलंच नव्हतं. म्हणलं आता काय खरं नाही. म्हटलं मग बारका एक भाऊ होता माझ्या बरोबर, त्याला म्हणलं काय झालं विचार करणार. त्यांनी म्हणलं असं असं झालेलं आहे भाऊ. म्हटलं कोणता तुझ्याविषयी अशी अफवा पसरवली आहे की तू फार व्यसनी आहे, दारू पितो वगैरे वगैरे, असं काय भरपूर काय सांगून ठेवलेलं. अरे म्हणलं हे तर चुकीचं आहे, म्हटलं हे तर सगळं आपल्या विरुद्ध सांगितलेलं. परंतु हिच्या आत्यांना माझ्यावर एकदम अफाट विश्वास. ते म्हणले मी त्या पोराच्या डोळ्यात पाहिलेलं आहे, तसं काय नाही, तुम्ही माझ्या भरोश्यावर लग्न करून टाका. तुम्ही यांच्या डोळ्यात पाहिलं, तुम्हाला नाही कळालं हे व्यसनी आत्यांना कळालं? मी तर घाबरले होते हे सगळं ऐकून. मग आम्ही डिसिजन घेतलं होतं मी आणि माझ्या आईने की आम्ही देणार नाही म्हणून नाही का. पण माझी आत्या काय ऐकली नाही, म्हटली तू जर हे लग्न नाही केलं ना तर विचार कर तुझं मी काय करेल. हो, आत्याच्या पुढे आम्ही कधी गेलो नाही, लग्न झालं. पुढे पुढे काय मग हेच त्यांच्या आत्यांचा आभार मानतो आता, कारण की भेटले नाही तर झालंच नसतं. कारण की आई तर काय बघायला जाणार नव्हती कुठं, खर्च नको एवढा. लग्न झाल्यावर कुठं फिरायला वगैरे गेलते पहिलं? त्रिकोणी गार्डनला. कसलं गार्डन? त्रिकोणी गार्डन. कुठं आलं त्रिकोणी गार्डन? खडकी वादाची. मग वहिनी जाऊन लग्न जमलं होतं त्यावेळेस, त्यांच्याकडे फोन होता, फोन केला काय ना कधी? ऍक्च्युली आमच्याकडे पहिले फोनच नव्हतं, ह्यांनीच मला गिफ्ट दिला होता फोन. लग्न झाल्यावर का जमल्यावर दिला होता, आणि ते पण हळदीच्या दिवशी हरवलं. म्हणजे लग्नामध्येच. तो रिलायन्स नुकताच लॉन्च झालेला होता आणि मी रिलायन्स मध्ये कामाला होतो. त्यांना मी रिलायन्सचा मोबाईल पाठवला, पण दुर्दैव असं आहे
मला चांगलं आठवतंय की माझं लग्न जरी 2005 झालं असेल तर जो काही पिरियड होता त्याच्यामध्ये मी कधीच यांना फोन केला नाही. एकदाच फोन केला, तो पण लँडलाईनवर फोन केला होता. त्यावेळेस काहीतरी मला वाटतं रात्री 11 वाजले होते. म्हणजे एकदा बघावं नाही का, कारण की आमची बहिणी सारखे म्हणायची बोलत जा, बोलल्यावर कळतं, मुलीचा स्वभाव कळेल, तुझा स्वभाव कळेल. मी 11 वाजता फोन केला त्या लँडलाईनवर. त्यांना रात्री 11 वाजताच केला. तर मी 11 वाजता फोन केला आणि म्हटलं त्यांच्याशी बोलायचं आहे. तर ते म्हणले ते माझ्या समोर दिसत आहेत, ते भांडे घासताय. अच्छा, मी म्हटलं तर मेनक्याशी बोलायचं आहे मला. ते म्हणले ते भांडे घासतात, मी आवाज देतो, जर आले पूर्ण करून देतो. मग त्यांनी माझ्या समोर ज्यांना आवाज दिला ते म्हणजे भांडे घासून झाल्यावर यायचे. तो मी कॉलेज कट केला आणि मग हिच्याशी न बोलता हिची एक बहीण तिच्याशीच तासून तास बोलायचो. ती राहायला कोल्हापूरला होती आणि हे दोंडायच्याला होते. मग ही तासून तास चर्चा व्हायची ना, ती तिच्या बरोबर होती ना. यांचा वृत्तांत त्या चॅनल वरून तुमच्यापर्यंत बातम्या असं व्हायचं. कारण की मग मी काय करायचो, सगळं तिलाच विचारतो, ती सगळं सांगायची. आणि तिने मला पाहिलेलं नव्हतं आणि मीही तिला कधी पाहिलेलं नव्हतं, त्यामुळे काय विषयच नव्हता. आणि मग आमच्या लग्नाच्या अजून एक कार्यक्रम असतो ना मेहंदीचा, त्या माझ्या बाजूला येऊन बसल्या. तर मला काय माहिती ती असेल म्हणून. ते त्यांना माहित होतं ना नवरदेव मी, पण मला नाही माहिती की मेवणीच आहे. माझी तर अडचण तीच होती. ते मला बोलले नाही का, म्हणजे ओळखलं का. आता मी तर प्रत्येक माझं हो ओळखलं. आता कोणाला काय सांगायचं नाही ओळखलं, काय मन दुखवल म्हणून ओळखलं का. म्हणलं हो ओळखलं. म्हणजे खरं ओळखलं का. हो म्हणलं खरं ओळखलं. कोण आहे. मी हिला विचारतो कोण आहे सांग, मला बी कळू दे. हे कुठे काय सांगतात, हे तर अगोदरच फुगून येत. ऑलरेडी त्यांच्या सगळ्यात नाही, त्यांना माहितीच नव्हतं गप्पा मारते म्हणून. फक्त हे फुगून यासाठी येत, ह्या कसा आहे त्याच्यामुळे हे काय सांगायला तयार नाही. मी आपलं तर्क लावला. म्हणलं तुम्ही कोल्हापूरचे का. म्हणलं जाणून बुजून बोलतोय, नाव नाही सांगितलं. म्हणलं तुम्हाला ओळखलं, पण त्यावेळेस मी काय त्यांना ओळखलेलं नव्हतं. असं ते त्यांच्याशी गप्पा गोष्टी झाल्या. मग पुढच्या सगळ्या गोष्टी त्यांनी शेअर केल्या, जे काय व्हायच्या घटना त्या सगळ्या त्यावेळेस तिथं डिस्क्लोज झाल्या. जेवणामध्ये लग्नामध्ये जेव्हा जेव्हा बसलो, तो गुलाबजाम तोंडापर्यंत तर आला नाही, कारण की गुलाबजाम व्हायच्या वडिलांनी इतके भाजी बनवलेले होते. जसा हातात घेईन तो तोंडापर्यंत येईपर्यंत खाली यायचा का. मला ते बरं होतं तुझ्या वडिलांनी डिसिजन घेतलेलं, कारण की आमच्यामध्ये मटण नाही बनवत लग्नामध्ये, पण त्यांच्या गावाकडे बनवतात. तर म्हणलं ते बनवलं तर बरं झालं की मी तो चिकनचा पीस तरी उचलून घेता आला असता. हा काही गुलाबजाम आहे नाही, तुझा गुलाबजाम तुझ्याकडेच राहते म्हटलं. त्यामुळे अल्बम मध्ये तो तुम्हाला जेवताना फोटो दिसणार नाही की तो गुलाबजामचा. आणि डिश तर आमच्याकडे स्वीट तेच होतं. पहिल्या खेळाकडे आपण आता बोलतोय आणि पहिल्या खेळामध्ये जर या जोडीने करून दाखवलं तर यांना मिळणार आहे व्ह्यू कलेक्शनचे गिफ्ट वाउचर. तर पहिला खेळ सोपा आहे. या जोडीने लग्न झाल्यापासून असे अनेक चित्रपट पाहिले आणि आता जे नुकते 2-3 चित्रपट पाहिले त्यातले मी प्रश्न विचारणार आहे. त्यातले काही गाणी यांना ओळखायला लावणार आहे. मिस्टरने करून दाखवायची त्या चित्रपटाचं मी नाव सांगणार आणि हावभाव करून त्यांनी दाखवायचं. तर ते गाणं त्यांनी ओळखलं मिसेसने, लगेच त्याला गिफ्ट वाउचर देणार. पहिले आपण संधी मिस्टरना देणार. तर बघूयात की गाणं कोणतं आहे. या चित्रपटातील हे गाणं तुम्ही त्यांना खुणवून सांगायचं. त्यांनी जर ओळखलं तर लगेच त्यांना विवाह कलेक्शनचं गिफ्ट वाउचर मिळणार. क्या बात आहे. काय म्हणलं पुन्हा एकदा मोठ्याने जरा. लुंगी डान्स. हा बरोबर आहे. काय आता ओके. दुसरा एक चित्रपट दाखवते, त्यातलं गाणं तुम्ही त्यांना करून दाखवायचं. गाणं आहे तिथे बघा खाली, त्यातली स्टेप फेमस आहे, ते तुम्ही त्यांना करून दाखवायची. करून दाखवली की तुम्हाला त्यांना पण एक गिफ्ट आवश्यक. तुम्ही गलव लेटर वाचायला आले का. नाही तुमच्या भाषेत बोलू नका. सर वेळ चालू झाली तुमची, वेळ चालू झाली. पुढे त्यांना एवढं जर समजलं तर ते डायरेक्ट झाले असते. करा पुढे करा. हा पुन्हा आणखी. हा 1 2 आइए आपका इंतजार है. पुढे करा.
आणखीन त्या चित्रपटातलं काय ऍक्शन सांगा, हे सांगा. फेमस पिक्चर दोनच नावं सांगितले चित्रपट त्यातलंच येते. पुन्हा एकदा ट्राय करा. असू दे भाऊ, पुन्हा एकदा ट्राय. वहिनी भारी डान्स करते, एक नंबर. ते डान्सरच आहे पण मला जज करता येईल. वेळ जर संपला तुम्ही सांगा कुठल्या चित्रपटाचं नाव आणि गाणं कुठलं होतं. बाजीराव मस्तानी चित्रपट होता आणि पिंगा ग पोरी पिंगा. किती सोपं. त्याच्यातली ही स्टेप होती पिंगा ग पोरी पिंगा. मग ही कुठली स्टेप होती. दृष्टी काढत होते का, माझे काढत होते का, त्यांची दृष्टी काढत होते. मला ही स्टेप कळली, म्हटलं पिंगा ग पोरी पिंगा हे तुम्ही स्टेप देऊ शकता, पण ही कुठली स्टेप होती ना. मग मी ते नाही का ते दुसरं गाणं होतं त्याच्यातलंच मशहूर हानी हो गई. मग ते बाजीरावची दृष्टी काढायची हे पण केली होती, म्हटलं हे तरी ओळखतील, पण ते पण नाही ओळखलं ते. ह्या बाजीरावची दृष्टी काढली असती तर त्यांना कळालं. पहिलं गाणं ओळखल्याबद्दल वहिनींनी ते गाणं ओळखलं होतं आणि भाऊन ऍक्शन करून दाखवली होती, म्हणून त्यांना विवाह कलेक्शनचं गिफ्ट वाउचर आपण देतोय. माहेरी कोण कोण असतं तुमच्या. आई वडील बहीण थोडी लांब राहते. आई वडील आहेत एकटेच राहतात. एकटेच राहतात. भाऊ आहे म्हटलं तर तुम्हाला. भाऊ नाही होते पण नाही. काय झालं म्हणजे आजारी होते ते, त्यामुळं नाही राहिले. म्हणजे वारले. कधी झाले. 2014 मध्ये. मग तुमच्या लग्नानंतर. लहान होते का मोठे होते. माझ्यापेक्षा मोठे होते, मीच लहान होते. म्हणजे घरात तुम्ही सगळ्यात लहान. लाड कोण करायचं. माझं सगळेच लाड करायचे. आई वडील, बहीण होती मोठी, ती भाऊ. आणि भाऊ आणि मी आम्ही खूप फ्रँकली पण राहायचो. दोघांमध्ये खूप भांडणं पण व्हायची आणि तेवढं प्रेम पण करायचं तो माझ्यावर. आजच्या क्षणी त्यांची आठवण येते. खूप आठवण येते, खूप मिस करते त्यांना. तो असता तर बरं झालं असतं, पण तो नाही. तुमची कधी बरं स्वभाव कसा आहे. माझं की त्यांचा. तुम्हाला विचारायचा स्वभाव कसा आहे. चांगलं आहे, खूप चांगलं आहे. आणि वहिनींचा. छान. एवढं असं हे करून म्हणतो काय विषय काय. छान. बरं मला सांगा, दोघं भांडणं कधी होतात का. हो. कधी होतात, काय कारण होतं. शुल्लक कारण. ज्यावेळेस भांडणं होतं त्यावेळेस माघार पण घेतो. मीच घेतो. म्हणजे जेवायचा प्रश्न आहे त्यामुळे मलाच घ्यावं लागते मागं. सॉरी तुम्ही म्हणता. हो म्हणजे मी माझ्या डिक्शनरी मध्ये सॉरी नाहीये, परंतु इथं माघार घेतो प्रत्येक वेळेस तुमच्याकडे. हो नाही मग गेल्या भेटायचं नाही. जर समजा वहिनींच्या कुठले 2 चुका सांगा की त्यांनी बदल करायला. एक तर त्यांनी लवकर उठलं पाहिजे सकाळी. हो. किती वाजता उठतात. 6, 6:30, 7. ते उठतात 11 वाजता. सकाळचे. सकाळी 11 वाजता उठतात. क्या बात आहे. एक तर त्यांनी ती चूक पहिले. रात्री काम करून थकत असतील ते म्हणजे भांडे धुणं हे सगळे बाकीचे जे काही काम असते घरातले स्वयंपाक, त्यामुळे लेट होतं का. वहिनी त्याच्यामुळे लेट होतं का. टेन्शन मुळे झोप नाही येत मला. कशाचं टेन्शन घेतात बघा ते. त्यामुळे खूप टेन्शन असतं, त्याच्यामुळे मला झोप नाही येत. तरी मी सकाळी 6ला उठते. फक्त मी बाहेर नाही पडत. मग ह्यांना सगळ्यांना गलतफहमी होते की मी उठत नाही. ऍक्च्युली मला सवय पडलेली मुलांची शाळामुळे नाही का, झोप उघडते फक्त बिछाण्याच्या बाहेर नाही पडत म्हणून बदनामी. आणखी आणि दुसरी एक सवय की म्हणजे माझी इच्छा आहे तुम्ही राजकारणामध्ये प्रोग्रेस करावं म्हणून भाषणे शिकली पाहिजे. आज जसं तुमच्या समोर बोलते ते स्टेजवर बोललं पाहिजे. हे एक तिच्यामध्ये सुधार केला पाहिजे कारण की ती बोलत नाही, ती तिची चूक आहे, तर ते बोललं पाहिजे. ह्या 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. ओके. तुम्ही सकाळी लवकर उठत चला, त्यांची तक्रार आहे. तर आज प्रॉमिस करा मला की लवकर उठणार.
ओके मी फोन करून विचारेल. ओके तुम्हाला फोन करून विचारा की उठले का. ओके पण दुसरी गोष्ट त्यांचं म्हणणं आहे की राजकारणात तुम्ही सक्रिय होण्यासाठी भाषण वगैरे करा, ठोकत जात यांना समोर बसवत जातात, भाषण चालू करत जात, बाकी कोणी असो टाळ्या वाजवत जात तरी कसंही भाषण करू प्रयत्न करू. यांच्यामधल्या कुठल्याही 2 चुका सांगा की ज्यांनी बदल करायला हवा. हे मला असं मन मोकळं करून बोलत नाही, कधी मी आजारी असले की माझी काळजी घेतली, या 2 गोष्टीची खूप मला असते आणि त्या गोष्टीत त्यांनी बदल करावा. का हो तुम्ही आजारी असताना काळजी घेत नाही, नाटकं करते असं बोलते. मग तुम्ही करत असाल असं असं काय असं घडलंय का? असं काय घडलं तर मला सांगा, असं काय घडलं नाही. काय झालं, तुला थायरॉइडचा त्रास आहे, आम्ही सगळे चेकअप केले. चेकअप केलं तर डॉक्टर म्हणाले की तू काय प्रॉब्लेम नाही, कारण डॉक्टर घरचेच असल्यामुळे त्यामुळे काय आजार नाहीये आणि सगळं व्यवस्थित आहे. आजारी ह्यासाठी ॲडमिट झाली की पोटात दुखते आणि सगळे रिपोर्ट नील म्हटल्यानंतर माणूस काय विचारतो. मी काळजीपूर्वक डॉक्टरकडे जाऊन चौकशी केली ना, तर डॉक्टर म्हटले की तसं काहीच नाही, तू व्यवस्थित आहे. हा त्यांचा आरोप सत्य नाहीये आणि एक आरोप त्यांचा तो तेवढा तीव्र सत्य की मी त्यांना व्यवस्थित म्हणजे बोलत नाहीये किंवा मी तेवढा वेळ देत नाही, कारण की माझ्या मागे व्याप भरपूर आहे. जसं लग्न झालंय कधी आम्ही मला तर असं वाटत पण नाही की आम्ही जास्त बोलणं नाही होत आमचं. तुम्हाला मुलं किती? 2 आहेत. एक मुलगा एक मुलगी का? जास्त नाही बोलत आम्ही. मग त्यांनी काय बदल करायला पाहिजे, तुमची काळजी घेतली पाहिजे. ओके आजारी असो अथवा नसो त्या म्हटलं आजारी काळजी घेऊन जातात, काळजी घेत. आज तेवढं माझ्या नाही, एवढं जर विचारलं ना तुला कसं वाटतंय ते मला काय, पण मी ऍडमिट आहे पण हे विचारतच नाही तुला कसं वाटतंय. डॉक्टरांना विचारताय मला काय माहिती पडलं, माझ्या मनाचं समाधान नाहीये ना त्याच्यामध्ये. नाही एक काम करत जा, डॉक्टरांना जसं विचारतात तसं त्यांनाही विचारतात. डॉक्टरांना तर ते विचारतील ना, विचारत असतील ना डॉक्टर, विचारावं लागतं डॉक्टरांना काय झालंय काय नाही, म्हणजे बरोबर खात्री तिथे कळते की काय झालंय का नाही झालं. त्यांनी सांगितलं तसं काही नाही, सगळे रिपोर्ट लिहिले. मी म्हणतो ठीक आहे. हा त्यांनी जो दुसरा आरोप केलेला आहे की मी वेळ देत नाही किंवा बोलत नाही, ते खरं आहे तेवढंच, कारण की व्याप भरपूर आहे, त्यांना माहितीये की माझ्याकडे कामं किती आहेत. सर असं तरी पण थोडासा वेळ द्या, आज तुमच्याकडनं प्रॉमिस घेतो. नक्कीच. चलो आणि आता शेवट इथून पुढे जाण्याच्या मोडवरती एक वहिनींसाठी सुंदर असं गाणं कुठलं गाणं? त्यांच्यासाठी एकच गाणं, मी पल दो पल का शायर. म्हणायचं तुम्ही, आम्ही सगळं तुम्हाला साथ देऊ. रेडी? तुम्ही त्यांच्याकडे पाहा ते तुमच्याकडे पाहा. मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी जवानी है, पल दो पल मेरा किस्सा है, पल दो पल यही कहानी है, मैं पल दो पल का शायर हूँ. क्या तुम्ही एक गाणं त्यांच्यासाठी. लग्नाच्या आधी ह्यांनी ऐकवलं होतं सगळ्यात पहिला गाणं, म्हणजे गाणं म्हणून दाखवलं होतं तुम्हाला? मोबाईल मध्ये ऐकवलं होतं. कुठलं गाणं ऐकवलं होतं? लुटे कोई मन का नगर. लुटे कोई मन का नगर बन के मेरा साथी, कौन है वो सपनों में कहीं. पुन्हा ट्राय करा, तुम्ही कंटिन्यू करा. याद है? लुटे कोई मन का नगर बन के मेरा साथी, कौन है वो. क्या बात है. सपनों में कहीं ऐसा कभी होता है, ये तो बड़ा धोखा है. लुटे कोई मन का नगर बन के मेरा साथी, यही पे कहीं है मेरे मन का चोर, नजर पड़ू तो भैया डूमरो, यही पे कहीं है मेरे मन का चोर, नजर पड़ू तो भैया डूमरो. क्या बात. धन्यवाद. तर या मुळावरती आपण छोटीशी विश्रांती घेतोय आणि दुसऱ्या जोडीला बोलवतोय. नमस्कार. रमेश ज्वेलर्स प्रस्तुत सुनबाई लय भारी सहप्रायोजक विवाह कलेक्शनच्या आजच्या या दुसऱ्या भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत. पुढच्या जोडी बरोबर आपण गप्पांना सुरुवात करणार आहोत. या तर वहिनींशी गप्पा सुरू करूया. नमस्कार. नाव आपलं? रेखा इंग्रजी जोगदळ.
लग्नात किती वर्ष झाली? 17 वर्ष झाली. 17? पूर्ण. शिक्षण कुठे झालं? पुण्यामध्ये. माहेर कुठलं? माहेर म्हणजे पुण्यातच आहे. पुण्यामध्ये कुठं राहिलं? पुण्यामध्ये तुमचाच पत्ता सांगायला एवढेच आज पडायला लागले. पाहुण्यांना कधी पत्ता देणार आहे? मुंडवा गाव इथे. मुंडवा गाव इथे. आणि शिक्षण कुठल्या शाळेमध्ये झालं? विलेज हायस्कूल. विलेज हायस्कूल. किती शिक्षण झालं? 10वी. बालपण कसं होतं? छान होतं. छान म्हणजे आणखी माहेरी कोण कोण असतं? आई, वडील, भाऊ, बहीण. वडील काय करतात? वडील आता म्हणजे रिटायर झाले. जॉब करायचे त्यांनी, आता रिटायर झाले. आणि लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज. बोलून घ्या त्यांना. हो. तर मोठ्या इकडे वाट बघत बसलेत का? नमस्कार. नमस्कार. द्या परिचय. मी इंद्रजित जोगदन, फोटोग्राफी करतो. लग्न कधी झालं? लग्नाला 18 वर्ष. 18 वर्ष पूर्ण झाली. फोटोग्राफी करता. वहिनींचा कधी फोटो काढला? मोबाईलवर काढत असतो अजून. कॅमेऱ्यात नाही काढला? कॅमेऱ्यात नाही, तयारच होत नाही बऱ्याच वेळेला. मग आता आज तयार झाला, काढला का? आता घरी गेल्यावर अच्छा, इथून गेलं काढणार. वहिनी कधी चांगला फोटो आहे की तुम्हाला आवडला, यांनी आज भारी फोटो काढला, असं कधी झालं का? आणखीन तर नाही. काय फोटोग्राफर आहेत तुम्ही? त्यांचाच फोटो भारी नाही काढला? त्याचे भारी भारी फोटो काढतो पण त्यांना दाखवत नाहीत का? तिला आवडतच नाही. त्यांना आवडत असतं एखादं तरी काढा. बरं, लग्न कसं झालं? लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. स्थळ कोण? त्यांच्याकडनं स्थळ तुम्हाला आलं का तुमच्याकडनं तिकडे गेले? माझेच वडील आणि मामा गेले होते. हा, त्यावेळेस त्यांनी बघितलं होतं. हा, लग्नात जेव्हा पाहायला गेलो तुम्ही यांना आधी पाहिलं का यांनी तुम्हाला आधी पाहिलं? मी पाहिलं होतं. तुम्ही पाहिलं. होकार कोणी दिला? होकार कोणी दिला? होकार आम्हाला विचारलंच नाही घरच्यांनी. म्हणजे मला विचारलं माझ्याकडून घरच्यांनी की तुला मुलगी पसंत आहे का? भाऊ. मग तुम्ही न पाहता कसं हो म्हणजे? नाही म्हणजे पाहिल्याच्या नंतर मग तिला विचारलं. म्हणजे असं आम्हा दोघांना समोरासमोर बसून नाही विचारलं की असं आहे का वगैरे. लग्नाला पहिलं फिरायला कुठे गेलो? विचारला गेलो होतो. कुठला विचारला? कोई मिल गाय. कोई मिल गाय. मग ह्या मिळाल्या म्हणून तुम्ही कोई मिल गाय पाहिला का? त्यावेळेस पण घरातले जवळजवळ 17-18 जण गेलो होतो आम्ही. आणि मग असे दोघांनी पॉपकॉर्न वगैरे खाल्ले का? पॉपकॉर्न खाण्याची वेळच नाही मिळाली. सगळ्या रांगेमध्ये त्या कोपऱ्यात ती होती आणि इकडच्या कोपऱ्यात. अरे अरे अरे. मग तू हा असं बघत होते का? असंच होतं. वहिनी पाहत होते का ते इकडे बसले? नाही परत पाहत होते ते. पिक्चर पाहत ते प्रीती झंटाला पाहत असते तिकडे. त्यांची प्रीती झंटा एकदम लाईन मध्ये तिकडच्या कोपऱ्यामध्ये होते. लग्नामधलं काय आठवतंय? लग्नामध्ये कसा प्रसंग होता लग्नातला? लग्नामध्ये जेवणाचा जो कार्यक्रम असतो, म्हणजे सगळं झाल्याच्या नंतर नवरदेव जेवायला होतात ना नातेवाईकांच्या सोबत. स्पेशल त्यांना डेकोरेशन ताट वगैरे असतं. आणि ते आता आमचं लग्न उशिरा लागलं. ऍक्च्युली दुपारचं लग्न होतं 12-12:30. पण ते 2-3. लग्न कुठं झालं? पुण्यातच झालं, चंदननगर. 2-3 वाजले लागणार. त्याच्यामुळे तिला खूप भूक लागली होती. मलाही लागली होती. पण आता आपण कंट्रोल करतो. सगळ्यांचं लक्ष तुमचं. फोटोग्राफर फोटो वगैरे काढत होते. त्यामुळे आपण तुम्ही स्वतः फोटोग्राफर कॅमेरा समोर भारी वाटत असेल. रोज दुसऱ्याचे काढायचे, आज आपलं कोणतं काढते. आपल्याला ते खोटं माहिती द्यायची सवय असते ना. आणि ते हिला नाही सहन झाली भूक. आणि नवरदेव ठेवलं तिथं स्टेजवर. आणि खाली आली. नवरदेव म्हणजे तुम्हाला ठेवलं असं मला की नवरदेव ठेवला स्टेजवर. आणि मग ती अशी आली. तिची आई वडील जेवण करत होते. आणि ती गेली आणि त्याच्याबरोबर जेवण करत बसली. आणि आपलं तुला बघतो इकडे चाललं. म्हणजे वहिनी काय वय होतं तुमचं लग्न? 18 असेल. मग तुम्ही ह्यांना सोडून कशी काय जेवायला गेले? आई जास्त आग्रह करत होती ना, बस भूक लागली असेल तुला, म्हणून आईने हाताला धरून बसवलं होतं. मग आईला फक्त लेक दिसली, जावई नाही का दिसला? जावायला पण भूक लागली असेल ना? ते लांब होते त्यावेळेस. मग तुम्ही जवळ होते त्यांच्या का? मग लग्नामध्ये तुम्ही दोघं एखादा स्टेजवर असले ना, वेगळं कसं काय? तुम्हीच बघा. जवळच होतो आम्ही, पण फक्त तिलाच बोलवतो. तुमच्या लग्नात आम्ही नव्हतो, त्यामुळे उखाणा काय तुमच्या लग्नात ऐकलं नाही. 18 वर्षापूर्वी नव्हतोच आम्ही लग्नात. तर उखाणा घ्या, मग आपण गप्पांना सुरुवात. दोघांनी पण एक उखाणा घ्यायचा. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, एक सासरची खून बाहेरची खून, आणि
जोगदंडची सून जोगदंड्यांची सून. जसं जमलं चाललंय तसं करा, प्रयत्न करा. हा करा करा, येतं घ्या ना. तो सासर माहेर काय चाललं होतं. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, एक सासर एक माहेरची खून. इंद्रजित जोगदंडचं नाव घेते, जोगदंड यांची सून. अच्छा झालं, वेळ वाचला. कसं तरी इकडं तिकडं त्यांची सून म्हटलं तर मी थोडं मी म्हटलं ह्यांची कशी काय सून झाले तुम्ही. पहिले तर त्यांचं डायट इंद्रजित आले का तुमच्या मनात होतं काय साचलेलं असं की आज बोलून दाखवायचं. मग तसं हळूहळू थोडं चला असं तुम्ही या. आपलं एकच पारंपरिक उखाण, वडिलांनी पण हाच घेतला होता माझ्या मला. अच्छा, तुम्ही लग्नात होते का वडिलाच्या? नाही, त्यांनी सांगत नव्हतं. अच्छा, मला वाटतं त्यांच्या लग्नात तुम्ही कसं. भाजीत भाजी मेथीची, रेखा माझ्या प्रीतीची. प्रीतीचं जुळजुळ पाणी वाहवतं तुमचं असं. ओके, कसं होतं जीवन प्रवास? 18 वर्ष झाले. चांगला होता. म्हणजे अगोदरच्या जीवनामध्ये जी धावपळ आणि बाकीच्या ज्या स्ट्रगलिंग पिरियड जो असतो, बऱ्याच वेळेला लग्न झाल्याच्या नंतर त्याला एक स्टेबिलिटी आली. असं बांधले गेले असं मोकळे होते म्हणजे. हो, सायराट सारखं सायरा वायरा सुटल्यासारखं असं नाही, पण एक स्टेबिलिटी आली आणि आर्थिक आणि बाकी सगळ्या दृष्टीने प्रगती होती. वहिनी कसं आहे, साहेबांचा स्वभाव कसा आहे? जे आहे ते सांगा. स्वभाव म्हणजे त्यांचा चांगला पण आहे आणि तेवढा कडक पण आहे. मग हे होतं तापतात का? तापतात. तुम्ही तापल्यावर काय करता? पाणी होता? नाही, मी शांत बसते जरा. हा, आणखी तुम्ही सांगा वहिनीचा स्वभाव कसा? चांगला आहे स्वभाव. मला राग आला शांतच बसते ती. लवकर सांगितलं त्यांना राग आला तर तुम्ही काय करता? का त्यांना रागच येत नाही? राग येतो ना. मग राग आल्यास मी शांत बसतो. हो, खरंय का? नाही, मला ते जाणवलं, तुमचा चेहरा सांगतोय ना मला की बाबा यांना राग आल्यावर तुम्ही शांत बसता, हे मला मान्य. पण तुम्हाला राग आल्यावर हे शांत बसतील असं नाही, हे तुमच्या डबल करत असतील असं मला वाटतंय बरं का. कारण की त्यांनी कसं केलं, इकडे कलर वेगळा, इकडे वेगळा, इकडे वेगळा, असं जर वेगळे रंग दाखवत, तसं रंग त्यातनं जाणवते चेहऱ्यावर त्यांच्या. खरं सांगा काय होतं ज्यावेळेस तुम्हाला राग येतो? आणि शांत पण होतात लोक. नाही, ज्यावेळेस तुम्हाला राग येतो त्यावेळेस ते शांत असतात का, हा प्रश्न नाही. मग काय करतात ते? गरडो जास्त. हा, मग तुमचा राग शांत होऊन जातो. पहिल्या खेळाला आपण आता सुरुवात करणार आहोत. जर या खेळामध्ये यांनी करून दाखवलं त्यांना गिफ्ट वाउचर विवाह कलेक्शनच्या वतीने मिळणार आहे. खेळ सोपा आहे. तुम्हाला मी चिठ्ठी देणार, त्याच्यामध्ये मराठी म्हण लिहिलेली असेल. ती म्हण तुम्ही त्यांना इशाऱ्यामध्ये सांगायची. ओके, आणि जर यांनी ओळखली लगेच तुम्हाला विवाह कलेक्शनचे गिफ्ट होईल. ही म्हण तुम्हाला यांना इशाऱ्यामध्ये सांगायची आहे आणि ती वेळेने ओळखायची आहे. रेडी? तुमचा वेळ सुरू झाला आता. अरे वा, पाय पडला आशीर्वाद घे. सांगू का मी? हा, त्यांनी माझ्या पायात पडायला लागले. हा, पडायला ते आम्हाला माहिती आहे की मन कुठली आहे, ओळखा मन हे कुठली मन. हा, पुढे कर, तेवढंच पाया पुढे थोडंच कळलं आहे त्यांना. करून दाखवा आणखी. हा, परत पुढे आणखीन करा ना. त्यांना सांगा पहिला शब्द काय आहे, तुम्ही म्हटलं तो विचार करा, प्रॉब्लेम झालाय काय. चलो रेडी? खरं जो ओळखत नाही तो तुमचा हा पाया पडण्याचा कार्यक्रम आहे. बघा, पहिल्यांदा पाया पडले तुमच्या. पडले काय आधी कधी? माझ्या आभार माना, पाया पडले तुमच्या. नाही, हाच आहे. एकदा आणखी ते रिप्ले करा, त्याला बरोबर त्याला सुचेल. बघा वहिनी, तू सुद्धा पाया पडली. तुमची वेळ संपली. ओके, थांबा. इकडे कोणाला येते का प्रेक्षकांमध्ये? काय होतं मन? काहीच कळत असं वाटतं गाडीला किक मारली. सांगा, मन सांगा. अडला हरी गाढवाचे पाय. आता मला सांगा, गाढवाचे पाय धरी होत, तुम्ही ह्यांचे का पाय धरले? मला सांगा. आलेला हरी गाढवाचे पाय धरी ही मन आहे. वहिनी हे तुमच्या पाया पडत होते. नेमकं याचा अर्थ काय? तुम्ही पाहिलं असेल
वहिनींना म्हणजे भाऊंना तर जमलं नाही, गाढवाचे पाय तरी म्हणल्यावर ते स्वतःच्या बायकोच्या धरत होते. मी थोडा कन्फ्युज झालो होतो. आता दुसरं आपण वहिनींना एक संदेश देतोय, कारण की पहिलं बक्षीस तर गेलं. बघू याच्यामध्ये ही चिठ्ठी वाचायची, तुम्हीच वाचायची आणि करून दाखवायचं. सोपं आहे. शब्द किती आहेत सांगा आकड्यामध्ये? 3. 3 शब्द आहेत. असं बघायचं नाही. बोंबा बोलायचं नाही, करून दाखवा. बघा जमलं तर कोणी बोलू नका. घरोघरी बोंबा बोंब नाही. लपून तिकडे काय कपाटात पाहता का? बरोबर गेलं. चोराच्या उलटा बोंबा. क्या वहिनी अशा पाहत होत्या, मला इकडं काय पाहत असेल? चोर असे पाहतात का? तुम्ही कधी गेले पाहायला? तुम्ही कधी चोर अशा पाहतात तुम्ही कधी पाहिलं? आता तुम्हीच पाहायला लागले तर तिकडं आहे काय, मला हा प्रश्न पडला होता. चला असं तर वहिनीने अतिशय छान बरोबर केलं. भाऊ स्वतः कलाकार आहेत, ते त्यांना अभिनय जमला नाही, तो वहिनीने अतिशय बरोबर केला. वहिनीने चोर पाहिला. चोर कसा पाहतो वहिनी दाखवायचा असं पाहतो का चोर? तर वहिनींना आपण हे बरोबर ओळखल्याबद्दल आणि केल्याबद्दल विवाह कलेक्शन न्यू खडकी बाजार यांच्याकडनं देतोय इटो. तर तुम्ही पाहिलं असेल की आता वहिनी साहेबांनी चोर एकदम असा असा करून दाखवला, उलट्या बोंबाही करून दाखवल्या आणि हे उत्तर बरोबर दिल्यामुळे या जोडीला आपण देतोय विवाह कलेक्शन न्यू खडकी बाजार यांच्याकडनं हे आकर्षक गिफ्ट ऑप्शन. धन्यवाद. जर वहिनींमध्ये कुठला बदल करायचा असेल तर वहिनी काय बदल करायला? 2 गोष्टी सांगा. कुठल्या? सकाळी लवकर उठायला पाहिजे. म्हणजे लवकर उठत नाहीत का? नाही. किती वाजता उठता? 7:30 8. मी एवढं लेट का? रात्री मालिका बघता का? हो. कुठली मालिका पाहता? मुलगी झाली. हो. तुम्हाला झाली का मुलगी? त्याच्यामुळेच त्या मालिका बघता. थोडं समजून घ्यायचं. झाली तर कशाला बघायचं? अच्छा, म्हणजे मुलगी झाली म्हणून बघायची नाही का? ओके. थोडस लवकर उठत जात. ओके. आणखीन कुठली गोष्ट बदलायला? काम थोडं लवकर फास्ट करायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे स्लो काम करता का? एकदम स्लो मोशन. म्हणजे स्लो कशामुळे आता उशिरा उठल्यामुळे सगळं स्लोच होतोय ना. किती काही नाही केलं तरी उशीर होतोच. तर या मोडवरती आपण फायनल कडे वळतोय आणि पाहणार आहोत की आजच्या भागाची मानाची पैठणी कुठल्या जोडीने होती. त्या दोन्ही जोडींना आता बोलून घेऊया आणि घेऊयात शेवटचा खेळ. या. नमस्कार. सुनबाई लय भारीच्या आजच्या भागात आपण शेवटाला म्हणजे अंतिम फेरीकडे येऊन पोहोचतो आणि या फेरीमध्ये जिंकणाऱ्या वहिनींना असणार आहे विवाह कलेक्शनची मानाची पैठणी आणि या फेरीमध्ये उपविजेत्या वहिनींना असणार आहे रमेश ज्वेलर यांच्याकडून सोन्याची लाईन. बघूया या स्पर्धेमध्ये जिंकते कोण. स्पर्धा सोपी आहे. समोरच्या बाजूला 2 बॉटल ठेवल्यात, दोन्ही बाजूला 2 वहिनी आहेत, 2 स्पर्धक आहेत आपले. प्रत्येकाला 4-4 संधी मी देणार आहे. रिंग समोर टाकायचे, एका वेळेस 1 रिंग टाकायचे. ज्यांच्या जास्तीत जास्त रिंग त्या बॉटल मध्ये अडकलेल्या असतील त्या वहिनींना असेल आजच्या या भागाची मानाची पैठणी. या मग चला आपण खेळायला सुरुवात. 4 रिंग आहेत, तुम्हाला एका वेळेस 1 रिंग टाकायचे. लक्षात सुरुवातीला तुम्ही टाका 2 रिंग, थांबायचे 2 टाकू, परत तुम्ही 2 टाकायचे. रेडी? पुढे मागं व्हायचं नाही. चल बाकीचे टाळ्या वाजू द्या. तुमची बॉटल आहे. रेडी? स्टार्ट. बस पहिलं तुम्ही ट्राय करा. त्यात गेली पाहिजे. देवा चौपास बघून टाका. नाही सरळ तुम्हाला बघा 1 रिंग गेली तर मानाची पैठणी. थोडा विचार करा. क्या आणि निकाल तुमच्या समोर आहे. 4-4 रिंग आपण दोन्ही वहिनीला दिल्या होत्या. पहिल्या 2 संधी खेळायला दिल्या आणि पुन्हा 2 दिल्या. यामध्ये कराळेकर वहिनीने 1 रिंग टाकून एकाच रणाची बाजी मारली, एकाच गुणाची बाजी मारली आणि आजच्या भागाच्या ठरल्या त्या सुनबाई लय भारी. आपण त्यांना देतो विवाह कलेक्शन खडकी बाजार यांच्याकडून मानाची पैठणीसाठी. रमेश ज्वेलर्स
यांच्याकडून उपविजेत्या बहिणींना दिली जाते ही सोन्याची नथनी. काय वाजवले सगळ्यांच्या. या वहिनीनं विवाह कलेक्शनची सुंदर अशी ही मानाची पैठणी. टाळ्यांचा आवाज होत्या.